जनरली सेकंड होम प्रॉपर्टी बाय करताना कुठल्या गोष्टींचं लक्ष ठेवलं पाहिजे. सगळ्यात पहिले की ती प्रॉपर्टी गेटेड कम्युनिटी पाहिजे. रिझन सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस सेकंड होम तुम्ही वापरत नाही, ज्यावेळेस तुम्ही नसता, तर तुमच्या मागे ती प्रॉपर्टी सेफ राहिली पाहिजे. त्याच्यासाठी गेटेड कम्युनिटी असली तर अशी प्रॉपर्टी मेंटेन करणं आणि सेफ ठेवणं जास्त इझी असतं. दुसरी गोष्ट की ती टायटल क्लिअर असली पाहिजे. तिसरी गोष्ट की तिथे तुम्हाला पाणी मिळालं पाहिजे. चौथी गोष्ट की त्याच्या आजूबाजूला तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी साधारण 1-1.5 किलोमीटर 2 किलोमीटरच्या आसपास अवेलेबल पाहिजे. हॉस्पिटल्स पाहिजे. सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल हव्यात. आणि असाच एक प्रोजेक्ट मी तुम्हाला सांगतोय. अपरांत ग्रीन्स होम म्हणून एक प्रोजेक्ट आहे जो की आहे दापोलीमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला 24 तास पाणी मिळतं. त्याच्यामध्ये ॲमेनिटीज आहे, गेटेड कम्युनिटी आहे आणि तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी 1-1.5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये अवेलेबल होतं. शिवाय रेरा रजिस्टर्ड आहे, टायटल क्लिअर आहे. तर कुठल्याही बँकेतनं तुम्ही त्याच्यावर लोन सुद्धा करू शकता. तर साधारण एक 45 लाख प्लस टॅक्सेसपासून 3 BHKचा बंगलो सुरू होतो आणि 10-12 लाख रुपये भरले की बाकीचं सगळं लोन करता येतं. तर वाट कसली बघताय? अपरांत ग्रीन होम्स यांना आत्ताच कॉन्टॅक्ट करा. दापोलीमध्ये तुमचं सेकंड होम बुक करण्यासाठी. फेज 1 फेज 2 डिलिव्हर्ड झाला आणि फेज 3 पुढच्या 3 महिन्यामध्ये रेडी होणार आहे. तर त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि डायरेक्ट साईट व्हिजिटसाठी जा. तसं अशा व्हिडिओसाठी तुम्ही मला फॉलो करू शकता. माझं नाव गणेश आणि चॅनलचं नाव प्रॉपर्टी कव्हरेज.